मी एकदा बोललो का असं रान तापतंय महाराष्ट्रामध्ये म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे. अरे जो बिरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही. जो अहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही. तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत. आता त्यांचा आरक्षणाचा लय कळवळ आलाय. जे ते उठतोय म्हणतोय धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. तुमच्या बापाचं पत्र घेऊन द्या की रे, देवाबाबत लिहून द्या की आमचा धनगरांचा पाठिंबा आहे. इकडे धनगरांचं आंदोलन चालू झालं, तिकडे त्याच दिवशी आदिवासी कसं काय आंदोलन करतात रे? कोण आहे त्यांच्या मागं? कोण आहे त्यांच्या मागं? इकडं आंदोलन सुरू झालं, तिकडे ते 5-25 गोळा झाले. धनगरांना घुसू देणार नाही. कोण करताय? कुणाच्या जवळची माणसं आहेत? आणि इकडे तुम्ही आम्हाला सांगता का रे आरक्षणाचं? धनगर आरक्षण मिळवण्यासाठी धनगर सक्षम आहे आणि तो मिळवेल. ना उमेद होऊ नका, नाराज होऊ नका. अनेक अडचणी आहेत त्यामध्ये, ज्या गोष्टी उघड बोलता येत नाहीत, परंतु जे संविधानानं आहे ते मिळवल्याशिवाय या महाराष्ट्रातला धनगर शांत बसणार नाही. आणि ते करत असताना ओबीसीच्या चळवळीला पाठबळ देईल. मराठा समाजाच्या विरोधामध्ये आमची भूमिका नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. परंतु कायदा मोडून चुकीच्या पद्धतीनं जर कोणी करत असेल तर त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. हे आमचं सगळं जग जाहीर आहे. त्यामुळं कुणी असा विरोध करण्याच्या भानगडीमध्ये आम्ही नाही आणि त्यामुळे त्याचा कोणी विचार करू नये. परंतु मी जी सरकारकडे अत्यंत जबाबदारीनं मागणी केलेली आहे, हा जर तुम्ही प्रवर्ग वेगळा केला तर मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळेल आणि आमच्या ओबीसीचं गावगाड्यातलं, स्थानिक स्वराज्य संस्थेचं, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदा आणि महानगरपालिकेतलं आरक्षण आणि किंवा सहकारी संस्थांमधलं आरक्षण आमचं धोक्यात येणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं असं केल्याच्या नंतर सरकार बरोबर राहू. ओबीसीच्या बाबत अनेक सरकारने निर्णय घेतले, याची आम्हाला जाणीव आहे. ओबीसीचं मंत्रालय स्थापन करणं हे देवभाऊनी काम केलेलं आहे. ओबीसीच्या मुलांना महाज्योती स्थापन करणं, आज आपल्या पोरांना एमपीएससी करताना, युपीएससी करताना हॉटेलचं ऍडमिशन हे सरकारच्या माध्यमातून मिळतंय. हे सरकारनं आम्हाला केलं आहे. प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, 1 मुलींना 1 मुलांना सरकारनं आम्हाला केलंय. 200 मुलांना ऍडमिशन मिळतं. ओबीसीच्या मुलांना वसतिगृहात ज्यांना ऍडमिशन मिळत नाही त्यांना स्वाधार नावाची योजना आणली आहे. तालुक्याला गेला तर 38,000, जिल्ह्याला गेला तर 43,000, विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी गेला तर 51,000 आणि मुंबई, नवी मुंबई, ठाणे,